यवतमाल जिले के आर्नी तालुका के अंजी नाइक गांव में राजनीतिक वैमनस्य के चलते एक हैरान करने वाली घटना सामने आई। आरोप है कि विरोधियों से बदला लेने के लिए कुछ लोगों ने रात में एक घर के चारों ओर तार बांधकर उसमें करंट प्रवाहित कर दिया। इस हादसे में 37 वर्षीय महिला सविता पवार की मौके पर ही करंट लगने से मौत हो गई, जबकि उनके पति मनीष पवार गंभीर रूप से घायल हो गए। मृतिका के काका दत्ता पवार ने आरोप लगाया कि यह घटना सोची समझी साजिश के तहत की गई। घायल मनीष पवार ने घटनजी पुलिस स्टेशन में शिकायत दर्ज कराई, जिसके बाद पुलिस ने मामला दर्ज कर लिया। इस मामले में पुलिस ने इंदल राठौड़, सुधाम चौहान, गणेश राठौड़, विनोद चौहान, राजू यादव और चेतन चौहान इन 6 लोगों के खिलाफ आपराधिक मामला दर्ज किया। घटना के बाद घटनजी पुलिस ने तुरंत कार्रवाई करते हुए 2 आरोपियों को गिरफ्तार कर लिया। गांव में किसी तरह की अप्रिय घटना न हो, इसके लिए दंगल नियंत्रक पथक और पुलिस बल की तैनाती की गई। आमचे हे जे कृत्य घडलेले आहे साहेब, विरोधकांनी ग्रामपंचायतच्या इलेक्शन पासून सत्ता आमच्याकडे असल्यामुळे विरोधकांनी हे कट रचून आम्हाला संपवण्याचं कट केलं होतं त्यांनी सगळ्यांना। अजूनपर्यंत म्हणजे कमीत कमी 30 ते 35 वर्षापर्यंत सत्ता आमच्याकडे आहे ग्रामपंचायतची। त्याच्यामुळे हे लोक चिडून आम्हाला संपवण्याचं कट रचलं होतं। हे लोक होते साहेब इंदल मोतीराम राठोड, सुदाम चौहान, विनोद चौहान, गणेश राठोड, राजू कवडू जाधव आणि एक निवृत्तीचं काय चेती चव्हाण असे लोक होते। हे रात्री पाणी येत होतं, पाण्यामुळे आम्ही झोपून होतो। झोपेमध्ये यांनी हे कृत्य करून निघून गेल्यानंतर 2:45च्या सुमारास माझी भावसून बाहेर लगवीसाठी निघाली, संडासला बाथरूमला जाण्यासाठी निघाली, तर एकदम करंट लागल्यामुळे ती खाली पडल्याबरोबर तो त्याचा मिस्टर होता, म्हणजे त्याचा नवरा जो होता तोही त्याच्यावर पडल्यामुळे तो 2-3 कोरंडल्या खाऊन तोही खाली पडला। लोखंडी बाहेर आणलं, कमीत कमी 100-125 फूट सुरुवात केली, त्या तिकून म्हणजे आवारातून सुरुवात केली आणि बंद इथं जे रोड आहे, हे भिंत आहे, या भिंतीला बोर्ड होतं, या बोर्डमध्ये त्यांनी पिन टाकून सुरुवात करून दिली। तुमचं काय नाव? माझं नाव दत्ता पवार। दिनांक 26/7/2025 रोजी रात्री 2:30 वाजता सुमारास फिर्यादी मनीष देवराव पवार व त्यांची पत्नी सविता मनीष पवार ह्या बाथरूम घराच्या बाहेर असल्याने बाथरूमकरिता उठले असता त्यांची पत्नी आणि त्यांना करंट लागला आणि त्या करंटमध्ये त्यांची पत्नी दगावली आणि त्यांना ते जखमी झाले। त्यानंतर त्या पत्नीला तात्काळ उपचाराकरिता करंट लागल्यानंतर त्यांनी आर्नी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले। त्या ठिकाणी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले आणि त्यांचे पोस्टमॉर्टम कामी प्रेत जे आहे ते यवतमाळला नेण्यात आले आणि त्या ठिकाणी त्यांच्या प्रेतावर पोस्टमॉर्टम करण्यात आले। काल त्यांच्या प्रेतावर अंतिम संस्कार झालेले आहेत। या प्रकरणात त्यांनी जी पोलीस स्टेशनला तक्रार दिली, त्या तक्रारी त्यांनी इंदल राठोड, सुदाम चव्हाण, गणेश राठोड, विनोद चव्हाण आणि राजू जाधव या गावातील 6 लोकांनी राजकीय आक्षेपापोटी त्यांच्या घराच्या दरवाजाला करंट लावला आणि त्यामुळे त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला असे आरोप तक्रारीत केलेले आहेत। त्या तक्रारीवरून कलम 103.3.5 भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। गुन्ह्याचा अधिक तपास सुरू आहे। सदर गुन्ह्यात आतापर्यंत 2 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। उर्वरित आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे।